आवाज जास्त चढवू नकोस. काय बोलले? कोण काय बोलत नाही याचा अर्थ असं नाही होत की तू आता काही बोलशील कोणाला. सागर करंडेचा डबल गेम. नमस्कार मित्रांनो आणि त्यांच्या मैत्रिणींनो, आपले नवीन व्हिडिओमध्ये बिग बॉसच्या घरातून नमस्कार. चला तर मग बिग बॉसच्या घराकडे जाऊया. तुम्हाला तर माहीतच आहे बिग बॉसमधील छपरी स्पर्धक आणि त्यांची छपरी चाळे. कालच्या भागात बिग बॉसने जाहीर करतात की टीम ए ने बहुमताने टीम बी मधील ओमकार आणि राकेश यांना प्यादा ठरवलं आहे, तर टीम बी मधील ए मधून विशाल आणि रुचिता यांना प्यादा ठरवलं आहे. या चौघांचा काहीही गेम नसल्याचा निकषाखाली या चौघांची नावे त्यांच्या विरुद्ध टीममधील सदस्यांनी बहुमताने घेतात. त्यानंतर बिग बॉसच्या घरातील आणखी एक दार उघडतात आणि त्यांना सांगतात की या दाराआड या प्यादे ठरवलेल्या सदस्यांना खेळ पाळण्याची संधी मिळेल. त्यानंतर प्यादे झाले वजीर या चौघांच्या बुद्धिबळातील प्याद्याची प्रतिकृती दिली जाते, ज्यामध्ये एक चावी लपलेली असते. ती चावी घेऊनच त्या चेकमेट खोलीमध्ये जातात. बुद्धिबळाच्या खेळात शेवटच्या घरात प्यादं वजीर होतं आणि हे चारही स्पर्धक आता वजीर झाल्याचं बिग बॉस जाहीर करतात. बिग बॉस सांगतात की हे चौघेजण त्यांच्याऐवजी विरुद्ध टीममधील इतर सदस्यांना प्यादं ठरवू शकतात. ते ज्यांचं नाव घेतील ते सदस्य कॅप्टन्सीच्या शर्यतीतून बाहेर पडतील आणि ते चौघेजण प्यादे ठरल्याने घराचे सेवकही होतील. घरातील सर्व ड्युटी या सेवकांना करावी लागेल. विरुद्ध टीममधील सदस्यांचे नाव घेण्याचा हा टास्क असतो. त्यावेळी विशाल दिव्याचं नाव घेतो. त्यानंतर राकेश, रुचिता, अनुक्रमे अनुश्री आणि तन्वीचं नाव घेतात. त्यानंतर ओमकार जेव्हा रोशनचं नाव घेतो तेव्हा दोघांमध्ये मोठा वाद झाल्याचं पाहायला मिळतं. ओमकार रुचितामध्येही वाद होतो. परिणामी या टास्कनंतर दिव्या, अनुश्री, तन्वी आणि रोशनला प्यादं ठरवलं जातं. अर्थातच ते घराचे सेवक होतात आणि ते कॅप्टन पदाच्या शर्यतीतून बाद होतात. त्यांना सेवक असे लिहिलेले बँडही दिलेले जातात. घरातील सर्व कामं त्यांनीच करायची असे आदेश बिग बॉस देतात. शिवाय त्यांना कोणीही मदत करायची नाही असेही सांगितले जाते. या टास्कवरून वेगवेगळ्या ग्रुपमध्ये चर्चा होते, तर सेवकांनाही चांगली कामंही लावली जातात. आणि आजच्या भागात तर राडा झालेला पाहायला मिळेल, कारण बिग बॉसने नवीन प्रोमो शेअर करत सागर आणि काळू डॉन म्हणजेच प्रभू यांचा राडा होताना दिसत आहे. प्रभू काही बोलत नाही आणि सागर करंडेला वाटते मी म्हणजे घराचा मालकच, अतिशहाणपणा करत आहे. पण हा वाद कुठपर्यंत जातो हे पाहायला प्रेक्षकांना मजा तर येणारच आहे. अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा.